ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी आता जाहीर झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर आणि या पहिल्या यादीमध्ये 45 जणांचा समावेश आहे। 45 जणांची नावे आहेत। अधिकृत यादी आता समोर आलेली आहे। शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडी त्यांच्या मतदारसंघातनं लढणार आहेत। सोबतच पाचोऱ्यामधनं किशोर धनसिंग पाटील ही पहिली यादी आता आलेली आहे। 45 जणांची यादी। मुंबईतली जर आपण परिस्थिती बघितली तर जोगेश्वरी पूर्वमधनं मनीषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिंदे गटाची पहिली यादी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। अक्षय कोडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अक्षय, काय अपडेट्स आहेत? सौरभ, आपण जर बघितलं तर बहुप्रतीक्षित अशी यादी हे शिंदे गटांच्या संभाव्य उमेदवारांसाठी होती। सगळे आमदार वाट बघत होते कधी एकदाच त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होतंय आणि प्राथमिक दृष्ट्या आपण जर ही यादी बघितली तर सगळ्या विद्यमान आमदारांच्या नावाची घोषणा या यादीमध्ये उमेदवार म्हणून करण्यात आली आहे। यामध्ये 2 नव्या नावाचा समावेश प्राथमिक दृष्ट्या आपल्याला बघायला मिळते। एक म्हणजे राजापूरमधनं किरण सामंत, उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठी तयारी केली होती, मात्र त्यांना अमित शहा यांनी स्वतः त्यांचा जो आक्रमकपणा आहे तो शमवण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्या भागातनं आपला लोकसभेत उमेदवार निवडून आणा असं त्यांना सांगितलं होतं। आणि आपण जर बघितलं तर नारायण राणे हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं खासदार म्हणून निवडून गेले आणि याचीच पोचपावती आता किरण सामंत यांना विधानसभेत मिळाल्याचं दिसतंय। राजापूरमधनं किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर झाली तर दुसरीकडे जोगेश्वरी पूर्वमध्ये मनीषा वायकर, रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर, ह्या 2 नावाची चर्चा आपण यासाठी करतोय की विद्यमान आमदारा व्यतिरिक्त ही 2 नावं या यादीमध्ये महत्वाची मानली जाते। मनीषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्वमधनं उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आता मनीषा वायकर यांचा सामना शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार, संभाव्य उमेदवार ज्यांना मानलं जातं त्या अमोल कीर्तिकर यांच्यासोबत होऊ शकतो। अमोल कीर्तिकर हे राजकारणात रवींद्र वायकर यांचे चेले मानले जात होते, मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीत चांगली टक्कर रवींद्र वायकर यांना दिली होती आणि आता पुन्हा एकदा विधानसभेत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या विरोधात देखील अमोल कीर्तिकर हेच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता आहे आणि ही यादी जाहीर झालेली आहे। सगळ्यात महत्वाचं यापैकी सगळ्या आमदारांना उद्या मुंबईमध्ये हजर राहण्याचे आदेश वजा सूचना करण्यात आलेल्या आहे। त्यांना उद्याच एव्ही फॉर्म देण्यात येईल। मात्र शिवसेनेचे बहुतांश आमदारांनी 24 ऑक्टोबर, त्यासोबतच 28 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर या तारखांना आपला उमेदवारी अर्ज भरण्यास प्राधान्य दिलेलं आहे। ज्योतिषशास्त्रानुसार असेल, त्यासोबतच ह्या तारखा आता आपण जर बघतो सणांचा काळ आहे यानुसार शुभ मानल्या जातात आणि या तारखावरतीच आता शिवसेनेचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। 24 तारखेला गुरुपुष्पामृत योग येतो आणि त्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडीमधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्यानंतर उर्वरित उमेदवारांकडनं आपले उमेदवारी अर्ज दाखल केले जातील। काही वेळापूर्वीच आपण या सगळ्याबाबतची शक्यता व्यक्त केली होती की आज रात्री 11 वाजता नंतर उमेदवारांची पहिली यादी, त्यानुसार आता पहिली यादी शिवसेनेची जाहीर झालेली आहे। अर्थात ही 45 जागांची यादी आहे। शिवसेनेकडनं 85 जागावरती दावा केला जातो, त्यामुळे उर्वरित 40 जागांची यादी नेमकी कधी जाहीर होते सौरभ, याबाबत आता सगळ्यांना प्रतीक्षा लागली आहे आणि त्यामध्ये इतर काही नवीन नावं असणार का याबाबतही प्रश्न उपस्थित केले जातात, त्याची प्रतीक्षा सगळ्यांना। निश्चितच अक्षय, असेच आमच्या सोबत जोडलेले रहा। आपण बघतोय पहिल्या यादीत 45 उमेदवारांचा समावेश आहे आणि यामध्ये आपण प्रामुख्याने जी नावं बघतोय तेही प्रश्न उपस्थित केले जातात, त्याची प्रतीक्षा सगळ्यांना। निश्चितच अक्षय, असेच आमच्या सोबत जोडलेले रहा। आपण बघतोय पहिल्या यादीत 45 उमेदवारांचा समावेश आहे आणि यामध्ये आपण प्रामुख्याने जी नावं बघतोय कोपरी पाचपाखाडीमधनं एकनाथ शिंदे असतील, साक्रीतनं मंजुळाताई गावित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सोबतच चोपड्यामध्ये जर आपण बघितलं तर चंद्रकांत सोनावणे, जळगाव ग्रामीणमधनं गुलाबराव पाटील, एरंडोलमधनं अमोल पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मुंबईतली जर आपण परिस्थिती बघितली तर मगाशी जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलंय, जोगेश्वरी पूर्वमधनं मनीषा वायकर, रवींद्र वायकर यांच्या पत्नी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे।
चांदिवलीमधनं दिलीप लांडे, कुर्ल्यातनं मंगेश कुडाळकर यांचा या यादीमध्ये समावेश आहे. माहीममधली जर आपण परिस्थिती बघितली तर सदा सरवणकरांना उमेदवारी मिळालेली आहे. भायखळ्यातनं यामिनी जाधवांना उमेदवारी. आणि कोकणातली जर आपण परिस्थिती बघितली तर दापोलीमधनं योगेश कदम, रत्नागिरीतनं उदय सामंत, राजापूरमधनं किरण सामंत, सावंतवाडीमधनं दीपक केसरकर अशी काही नावं आपल्या समोर येत आहेत. ही आपण शिवसेना शिंदे गटाची अधिकृत 45 जणांची नावं बघतोय. उमेदवारी जाहीर आता झालेली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी पण बघतोय. काही वेळापूर्वी मनसेची देखील उमेदवारांची यादी जाहीर झालेली आणि आता शिवसेना शिंदे गटाची. आपण बघतोय की मुक्ताईनगरमधनं चंद्रकांत पाटील, बुलढाण्यातनं संजय गायकवाड, मेहकरमधनं डॉक्टर संजय रायमुलकर, दर्यापूरमधनं अभिजित आनंदराव वडसोळ यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर रामटेकमधनं आशिष जयस्वाल, भंडाऱ्यातनं नरेंद्र भोंडेकर, दिग्रसमधनं संजय राठोड यांना उमेदवारी. नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर, कळमनुरी संतोष बांगर, जालन्यातनं अर्जुन खोतकर, सिल्लोडमधनं अब्दुल सत्तार अब्दुल नबी. छत्रपती संभाजीनगरची जर आपण परिस्थिती बघितली तर छत्रपती संभाजीनगर मध्यमधनं प्रदीप जयस्वाल आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम संजय शिरसाट यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पैठणमधनं विलास संदीपान भुमरे, वैजापूरमधनं रमेश बोरनारे, नांदगाव सुहास कांदे, मालेगाव बाह्यमधनं दादाजी भुसे आणि ठाण्यातनं जर आपण बघितलं तर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातनं स्वतः एकनाथ शिंदे लढतायत. ओवळा माजिवडामधनं प्रताप सरनाईक, मागाठाणे प्रकाश सुर्वे आणि मुंबईतली देखील आपण नावं काही वेळापूर्वी बघितलेली आहे. कर्जतमधली स्थिती बघितली तर महेंद्र थोरवे यांचं नाव आता घोषित झालेलं आहे. अलिबागमधनं महेंद्र दळवी, महाड भरतशेठ गोगावले, उमरगामधनं ज्ञानराज चौगुले, परांडा डॉक्टर तानाजी सावंत, सांगोल्यातनं शहाजी बापू राजाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. तर कोरेगावमधनं महेश शिंदे, पाटण्यातनं शंभूराज देसाई, राधानगरीमधनं प्रकाश आंबेडकर, करवीरमधनं चंद्रदीप नरके आणि खानापूरमधनं सुहास बाबर. ही आपण 45 जणांची नावं बघतोय. अद्यापही शिवसेना शिंदे गट 80 ते 85 जागा लढेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. दुसरी यादी कदाचित येऊ शकते. मात्र आजच्या दिवशी ही 45 जणांची पहिली यादी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. शिंदे गटाची ही पहिली यादी. कोपरी पाचपाखाडीमधनं एकनाथ शिंदे, साखरीतनं मंजुळाताई गावित, चोपड्यातनं चंद्रकांत सोनावणे, जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील. शिंदे गटाची पहिली यादी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय, एनडीटीव्ही मराठीवर. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची राजकीय बातमी आपण बघतोय. आता निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता प्रत्येक पक्ष आपली उमेदवारी जाहीर करताना बघायला मिळतंय. काही वेळापूर्वी जर आपण बघितलं, काही तासांपूर्वी मनसेनं आपली पहिली यादी जाहीर केली आणि आता अगदी काही वेळात शिवसेना शिंदे गटानं आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे.